नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो तुम्हाला. मी कृष्णराज विश्वास बारबोले. सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराचा उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. आणि आज अशा क्वारंटीनच्या काळामध्ये महाराष्ट्र बातमी ह्या फेसबुक पेजने एक युवा संवाद नावाची सिरीज लॉन्च केली आहे. ह्यामध्ये ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे जे तरुण तरुणी आहेत यांच्याकडून ते वेगवेगळ्या विषयांवर त्यांना ते बोलतं करणार आहेत. तर आज मला महाराष्ट्र बातमी या पेजने आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि आज मी आपल्याकडे थोडंसं विकासावर बोलू हा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. सर्वप्रथम मूळ विषयाकडे येण्याअगोदर मला जे आत्ता आपल्या देशावर व जगावर जे संकट आले चालू परिस्थितीवर थोडंसं बोलावं लागेल. आपण पाहतोय की कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-19चा जो आजार आहे कोरोना वापर जर आपण बघितलं तर तुम्ही मोबाईल उघडला तर तुम्हाला तिकडे कोरोना दिसेल. टी व्ही सुरू केला तिकडे तुम्हाला कोरोनाच दिसेल. तुम्ही बाहेर कोणाशी मित्राशी वगैरे गप्पा मारत असाल तिकडेही तुम्हाला कोरोनाच विषय असेल. असं दत्ता सध्या तरी कोरोना सोडून दुसरा विषय कुठला चर्चेमध्ये नाही आहे आणि ट्रेंडिंगही नाही आहे. तर जास्त माहिती द्यायची गरज नाही आहे, कारण इंटरनेटमुळे तुम्हाला कोरोनाविषयी ज्या गोष्टी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत ह्याचं चांगलं तुम्हाला नॉलेज आहे हे असं मला वाटतं आणि समजतोही. त्यामुळे तुम्ही स्वतःच आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपली काळजी घेणं आपलं कर्तव्यच आहे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की आपल्या घरातील जे वृद्ध आहेत आणि लहान मुलं आहेत ह्यांना होऊ नये म्हणून आपण काळजी तरुणांनी घेतली पाहिजे आणि स्वतःच आपण बाहेर न पडता त्यांच्यासोबत. तर चला तर आपण मुख्य विषयाकडे येऊ. विकासावर थोडं काहीतरी बोलू. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे नेमकं काय? आपण ऐकतो की आपला विकास झाला पाहिजे, आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, आपण सतत ऐकत असतो. पण नेमकं विकास या शब्दाचा अर्थ तरी काय ही गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाची आहे. विकास म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अगोदरपेक्षा चांगला बदल होणे ह्याला आपण थोडक्यात विकास म्हणू शकतो. समजा जसं की आत्तापेक्षा कुठली तरी गोष्ट चांगली आपल्या मनासारखी ह्यामध्ये बदल घडला आहे, सुधारणा झाली आहे, त्याला आपण विकास म्हणतो. तर प्रत्येकाचा विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असू शकतो. जसं की माझ्यासाठी विकास काय असेल की समजा माझ्या घराबाहेर एक रोड नाही आहे, मला जायला यायला खूप अडचण होती आहे. तर तशा ठिकाणी जर रोड झाला तर माझ्या एरियाचा विकास झाला असं मी म्हणू शकतो. तसंच की एका जर शेतमजुराला जर तो 500 रुपये दिवसाला जर दुसरीकडे एका शेतामध्ये कामाला जर जात असेल, त्याला जर दुसऱ्या दिवशीपासून जर 700 रुपये जर पगार मिळत असेल तर त्याला वाटेल की त्याचा विकास झाला आहे. असंच काहीतरी महिलांच्या बाबतीत जर महिला एक कुठली प्रोफेशनल लाईफमध्ये एक चांगलं काम करते आहे, तिला तिकडे जर इज्जत मिळाली, तिला जो रिस्पेक्ट सन्मान मिळाला तर तिच्या बाबतीत तो विकास असू शकतो. म्हणजे प्रत्येकाचा विकासाकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे तो वेगळा वेगळा आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकासाठी विकास जर एकासाठी एक गोष्ट फायद्याची असेल तर दुसऱ्यासाठी तो विकास फायद्याचा नसू शकतो. ह्याचं उदाहरण असं की समजा माझं जे बार्शी शहर आहे इकडे आम्हाला विजेची आणि पाण्याची जर कमतरता असेल तर आम्ही ठरवलं आणि आमच्याच आजूबाजूला समजा एक डॅम बांधला, नदीवर धरण जर बांधलं आम्ही, तर त्या डॅममुळे निश्चितच आम्हाला आमच्या थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेममुळे पॉज झाला होता. तर परत मी तसं सांगत होतो की प्रत्येकाचा विकास वेगळा वेगळा, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असतो. तसंच एक गोष्ट विकास असेल एका व्यक्तीसाठी तर दुसऱ्या व्यक्तीसाठी तीच गोष्ट नुकसानी ठरू शकते. त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे जर समजा कुठेतरी आपण धरण बांधले नदीवर, त्या धरण बांधल्यावर त्याच्या शेजारच्या शहराला एक तर वीज मिळते आणि पाणी मिळतं आहे. मग त्या शहरात राहणाऱ्या सगळ्या शहरवासियांना त्यांना वाटणं साहजिक आहे की आपला विकास झाला आहे. पण आपण कधी दुसऱ्या बाजूचा विचार केला आहे का की समजा ज्या ठिकाणी आपण त्या धरण बांधलं आहे तिकडल्या जे शेतकरी म्हणा किंवा आदिवासी त्यांना जमीन सोडून त्यांना स्थलांतरित व्हावं लागलं तर त्यांच्यासाठी हा विकास असू शकतो का? मला नाही वाटत की त्यांना तो विकास आवडेल किंवा त्यांना ते विकास झाले आमचा असं म्हणतील. त्यांना तर शेवटी स्थलांतरित व्हावं लागलं आहे. मग आपल्याला करायचं आहे का अशा गोष्टीत की आपल्याला विकासाचं बॅलन्स ठेवायचं आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो.
म्हणजेच की संतुलित विकास. संतुलित विकासचा अर्थ काय की एका बाजूला जर आपण विकास करत असाल तर दुसऱ्या बाजूला त्याचे विपरीत कोणतेही परिणाम होता कामा नये. ही गोष्ट आपण करण्याची खूप गरज आहे, कारण बॅलन्स राहिला पाहिजे सगळ्या गोष्टींचा. बघायला गेलं तर आपण मानवजातीने ह्या 150-200 वर्षांमध्ये औद्योगिक क्रांती निर्माण झाली. त्या औद्योगिक क्रांती करताना आपण म्हणलं की आजपर्यंत आपला खूप विकास झाला या 100-200 वर्षांमध्ये. पण तो विकास कशा प्रकारचा झाला? जर आपण पृथ्वीकडून आपल्या जे आई समजतो पृथ्वी, हिच्याकडून आपण रिसोर्सेस सगळं घेतच चाललो आहे त्याकडून, आणि तिच्या बदल्यात आपण तिला काहीच देत नाही आहे. मग हा विकास आपल्या काय कामाचा? मग ज्या ठिकाणी आपण सगळं निसर्गालाही बॅलन्स ठेवून जर आपला आधुनिक विकास कायम ठेवला, ही आजच्या काळाची गरज आहे. कारण तुम्ही क्लायमेट चेंज, पर्यावरण बदलाबद्दल सगळे ऐकतच आहात, आणि पुढच्या 10-20 वर्षांमध्ये ह्याचे किती वाईट परिणाम होणार आहेत हेही आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे संतुलित विकास ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. तर तुम्हाला एकंदरीत विकास म्हणजे काय ह्यावर तुम्हाला आयडिया आलीच असेल. मी तुम्हाला एक सोप्या भाषेत त्याची परिभाषा सांगितली की बाबा कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला हवा असणारा बदल झाला की आपण त्याला विकास झाला असं म्हणतो. तर मला आता तुम्हाला एक हा प्रश्न पडला असेल की विकसित देश म्हणजे कोणता? आपण कुठल्या देशाला विकसित देश आहे, प्रगतशील देश आहे, किंवा कुठला देश मागास आहे, गरीब आहे, हे ठरवण्याचं मूल्यांकन काय? त्याचं मापदंड तर पाहिजेच. मग आपण 1-2 गोष्टींवरनं डेव्हलपमेंट ठरवू शकतो किंवा कुठला देश विकसित आहे आणि कुठला नाही आहे. ह्या ज्या 2 गोष्टींवर विकास अवलंबून असतो त्यातली पहिली गोष्ट आहे की ती भौतिक विकास, आणि दुसरी गोष्ट आहे ती मानसिक विकास. तर भौतिक विकास म्हणजे काय? पहिलं आपण भौतिक विकासावर बोलू. ज्या आजूबाजूला आपल्या ज्या गोष्टी घडत आहेत, ज्या आपण बघतोय, पाहतोय किंवा त्या गोष्टींचा अनुभव घेतोय, ह्या गोष्टी आल्या सगळ्या भौतिक विकासामध्ये. आणि भौतिक विकासचं मूळ म्हणजे पैसे कमवणं, म्हणजेच हा तर थोडक्यात आपण भौतिक विकास म्हणू शकतो. जेव्हा कुठलाही कुटुंब किंवा कुठलाही देश जेव्हा पैशाने सशक्त होतो तेव्हा आपण तो भौतिकदृष्ट्या विकसित झाला आहे असं म्हणू शकतो. तर ह्यामध्ये गोष्टी कोणत्या कोणत्या आल्या ज्या पैशावरून येतात? त्या सगळ्याच गोष्टी, जसं की आपल्याकडे बेसिक ज्या मूलभूत सुविधा असतात, गरजा असतात. जर ज्या देशांमध्ये सगळ्या त्या नागरिकांना मूलभूत गरजा भेटत आहेत तशाला आपण म्हणू शकतो की तो देश विकसित आहे. पण फक्त तेवढंच नाही, मूलभूत गरजा म्हणजे कुठल्या आल्या आपल्या? यामध्ये पाणी आलं, रस्ते आले, तुम्हाला वाहतुकीसाठी रस्ते हवेत, परत तुम्हाला घर हवं आहे, घरनंतर तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला जाताना लाईट हवी आहे, घरामध्येही वीज हवी आहे तुम्हाला. त्याचबरोबर आरोग्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता जर आपलं आरोग्य नीट असेल, व्यवस्थित असेल, तरच त्या माणसाच्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील, चांगले विचार येतील. जर तो माणूसच आजारी असेल तर तो काय चांगला विचार करणार? तर जर आरोग्यच जर चांगलं नसेल तर तो पुढे तो देशासाठी काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही. त्या देशाला काहीतरी तो देणं लागतोच. त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण आरोग्यदृष्ट्या एकदम हेल्दी राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर परत आहे शिक्षणाचं क्षेत्र. जर कुठलाही देश किंवा समाज शिक्षणामध्ये जर पुढे असेल तर आपल्याला सांगायचीही गरज नाही की तो प्रगतशील आहे का नाही. कारण कुठलीही मोठी क्रांती असू द्या किंवा कुठलीही मोठी गोष्ट करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला एज्युकेशन हा खूप मोठा रोल प्ले करतो. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपण एक प्रगतशील किंवा विकसित देश इमॅजिनच म्हणजे त्याला विचारही करू शकत नाही आपण. आणि तिथलं परत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग त्या देशाचं चांगलं पाहिजे की नवीन ते आयडियाज शोधतील, नवीन टेक्नॉलॉजीज आणतील अंमलामध्ये. ते सगळे करत असताना आणि शिक्षणातून मग अशी तुम्हाला सांगितलं की जो लेबर बाहेर पडतो आहे, शिक्षण झाल्यावर आपलं पहिलं तरुणांकडे जे प्रायोरिटी असते की ही नोकरी शोधणं. पण बहुतांश आपल्याकडे होतं काय की आपण शिक्षण घेतो एका क्षेत्रातनं आणि नोकरी करतो वेगळ्या क्षेत्रामध्ये. तर मग आपल्या नोकरीचा आणि शिक्षणाचा काही ताळमेळ लागत नाही, अर्थ उरत नाही. तर मेन फोकस आपला जो पाहिजे तो की स्किल्ड लेबर जो निर्माण करता येईल, म्हणजे काम जे करणार आहेत ते जे आपल्याला काम शिक्षणात जे घेतले त्या शिक्षणातून जे काम पुढे मिळणार आहे ती कंटिन्युटी राहिली पाहिजे. तसं एक आपल्याला क्वालिटेटिव्ह एज्युकेशन सिस्टम म्हणतो की जिथं गुणवत्तेवर लक्ष दिलं जातं.
अशा गोष्टीवर जर आपण लक्ष दिलं तर आपण म्हणू शकतो की आपण विकसित आहोत. तर एकंदरीत भौतिक विकास म्हणजे म्हणजे कुठल्या गोष्टी आल्या, रस्ता आलं, वीज आलं, पाणी आलं, अन्न आलं, परत आरोग्यसेवा आली, शिक्षण क्षेत्र आलं, आपली शेती आली, परत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग आलं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो देश एकदम चांगल्या प्रकारे काम करतो आहे असं जर होत असेल तर आपण म्हणू शकतो की तो देश विकसित आहे. पण तुम्ही मला हे सांगा, जर एका देशामध्ये भरपूर पैसा आहे, भरपूर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं आहे, तिकडे सगळ्या सोयीसुविधा आहेत, त्यांचं हेल्थकेअर चांगलं आहे, एज्युकेशन सिस्टीम चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असूनसुद्धा पण त्यांच्या देशामध्ये जर तिकडे बोलण्याचं स्वातंत्र्य नसेल, कुठे जाण्याचं स्वातंत्र्य नसेल, त्या देशामध्ये जर न्याय कुणाला मिळत नसेल, तिकडे जर जातीवाद असेल, धर्मभेद असेल, तिकडे कुणाला संरक्षण नसेल, तर मला सांगा हा विकास काय कामाचा. तर मूळ मुद्द्यावर आपण येऊ की विकसशील देश कुणाला म्हणायचं की ज्याकडे भौतिक सुविधांमध्ये तो देश पुढे आहे, त्यासोबतच त्या देशामध्ये सामाजिक स्वास्थ्य आहे, तिकडे त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, परत तिकडे न्याय आहे, परत समानता आहे, कुठलाही जातीभेद नाही, धर्मभेद नाही. असं जो देश असतो की जो मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या जो एकदम सक्षम असतो ना, त्यालाच आपण विकसशील देश म्हणू शकतो. तर तुम्हाला कळालं असेल की आता विकास म्हणजे काय आणि आपण आता ठरवायचं कसं की कुठला देश विकसशील आहे, प्रगतशील आहे आणि कोणता नाही. हे जरी आपण क्रायटेरिया बघितला, त्याचे 2 भाग जे होते ते भौतिक विकास झाला पाहिजे देशाचा म्हणजे मटेरियलिस्टिक, आणि नॉन मटेरियलिस्टिक म्हणजे मानसिक विकास. ह्या 2 गोष्टी जर असतील व्यवस्थित कोणत्याही देशाच्या किंवा समाजाच्या, तर तो विकसित समाज आहे असं आपण म्हणू शकतो. परत पुढे आता आपण ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये जर आपल्या देशाला आपण जर बसवलं, आपला भारत जो देश ह्या क्रायटेरियामध्ये बसवला की आपल्याला कळतं की आपण थोडंसं आहोत कमी, आपण मागास तर नाही आहोत आणि विकसित पण नाही आहोत, पण आपण विकसशील तर 100% आहोत, कारण आपण चांगलं काम करतो आहे. जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947पासून ते आज तारखेपर्यंत म्हणजे जवळजवळ 70 वर्ष होऊन गेले. 70 वर्षामध्ये आपला देश खूप चांगल्या प्रकारे पुढे आला आहे आणि ह्याचं सर्व श्रेय आपल्या देशातील लोकांना आणि त्या वेळेच्या सरकारला की ज्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. अशामध्ये आपण काम करतो आहे. सर्व देश आपापल्या परीने काम करत असतात आणि प्रयत्न करतात की आपलं देशातील नागरिकांचं जीवन कसं सुधारेल ह्यासाठी आपण सर्व देश सतत प्रयत्न करत असतात. तर आपणही त्यामध्ये मागे नाही होत. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की देशाचा विकास कसा होतो सांगायचं झालं तर तिथल्या प्रत्येक एका व्यक्तीचा विकास जरी झाला ना तरी तो आपण देशाचा विकास झाला असं म्हणू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीने आपापला विकास करायचं ठरवलं की त्याचा इनडायरेक्टली तो फायदा तो आपल्या देशालाच होणार आहे. देश आणि व्यक्ती ही एकच असते. त्यामुळं आपण आपल्याकडे स्वतःकडे जरी लक्ष दिलं एकदम मन लावून किंवा कष्टाने जरी आपण काम करत राहिलो की 100% त्याचा फायदा इनडायरेक्टली हा देशालाच होणार आहे. तर आपण बघितलंच की सामाजिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्य ह्या 2 गोष्टी जेव्हा एकत्र असतील तेव्हा आपण विकसित आहोत असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण विकास काय असतं ते बघितलं. तर विकासाचे मूल्यांकन कसं जे करतो, विकसित देश कशावरून म्हणू शकतो ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता पुढे आपल्याला बघणार आहे की आपला विकास कोण करणार. आता हे जे आपण म्हणजे म्हणतो आहे की आम्हाला विकास करायचा, आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला डेव्हलपमेंट हवी आहे. आता हे गोष्टी कोण करणार, तरी कोण गोष्टी हा प्रश्न तुमच्यापुढे असेल. तर एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की आपण जे मानव जाती जी आहे, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. सामाजिक प्राणी म्हणजे तो एकत्र राहतो, कम्युनिटीमध्ये राहतो, त्याच्या आसपास लोक असतात, तो एकटा कधी राहत नाही दुसऱ्या प्राण्यांसारखा. आपण एका कुटुंबासारखे राहतो. तर असेच कुटुंब वगैरे एकत्र येऊन आपण एक देश पण म्हणतो, त्याला समाज म्हणतो किंवा देश म्हणतो. आता ह्यामध्ये देशाचे वेगळे प्रकार असतात. काही ठिकाणी राजसत्ता असते, म्हणजे तिकडे त्या देशावर राजे महाराजांचं शासन असतं. ते जसे सांगतील तशी तिकडली प्रजा काम करते. परत दुसऱ्या टाईपचा देश म्हणलं तिकडे धर्मसत्तावाला देश, तिकडे की कोणत्याही धार्मिक आपण जे हेड आहेत त्यांचे
त्यांच्या सांगण्यानुसार देश चालतो, त्याला आपण धर्मसत्ता म्हणतो. परत आली तिसरा पार्ट येतो तो लोकशाहीचा, जो की आपला देश भारत हा लोकशाही आहे. तर लोकशाहीमध्ये तर आज जर आपला भारत देश आपण लोकशाही म्हणतो, तर लोकशाहीमध्ये विकास करणार कोण आपला? लोकशाही म्हणजे लोकांचंच राज्य. सरकार ही लोकांनीच बसवलेली असते. लोकांमधून लोक एक प्रतिनिधी निवडून देतात, तो तिकडे सरकारमध्ये वरती जातो आणि आपण त्याच्यामार्फत आपले कामं करून घेतो. तर त्या सरकारच्या 2 बाजू आहेत. ह्या 2 गोष्टींवर सरकार चालते, 2 पायांवर. ह्यातला एक पाय असतो तो म्हणजे प्रशासन आणि दुसरा प्रशासक. प्रशासन म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर प्रशासन म्हणजे अधिकारी आणि प्रशासक म्हणजे राजकारणी. जेव्हा हे 2 गोष्टी एकत्र कोऑर्डिनेशनमध्ये वेल ऑइल्ड मशीनसारखे चालतात, तेव्हाच देशाचा विकास एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर सांगायचा तात्पर्य एवढंच की कलेक्टिव्ह एफर्ट आहे हा. जर फक्त राजकारणी चांगला असेल, अधिकारी चांगला नसेल किंवा दोन्हीपैकी असं एक जरी असेल तरी आपल्याला हे नुकसानीचंच आहे. दोघांनीही एकत्र येऊन काम केलं तरच आपला देश चांगला होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये दोघांचं काम काय हाही प्रश्न तुम्हाला पडत असेल. राजकारणाचं काम आहे की कुठलंही काम सुचवणं किंवा कुठलं काम ठरवणं, कुठलं काम करायचं आहे. मला चॉईस आहे, म्हणजे की मला ह्या गल्लीतला रोड करायचा आहे का त्या गल्लीतला रोड करायचा आहे. लोकांच्या मागणीनुसार मी ते काम घेऊ शकतो. आणि अधिकाऱ्यांचं काम काय आहे की ते मी जे सांगितलेलं काम आहे, जे राजकारण्यांनी काम सांगितलेलं काम आहे ते इम्प्लिमेंट करायचं. खालपर्यंत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हे आपण त्यांचं ते अधिकाऱ्यांचं काम आहे. तरी अशा वेल ऑइल्ड मशीनसारखं आपलं सरकार चालतं. आणि हेच जर सरकार व्यवस्थित चाललं पाहिजे तर त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाबद्दल काहीतरी आत्मीयता पाहिजे. आपण आपलं काम करतो आहे, आपल्या देशाचं काम करतो आहे, आपल्या घरचं काम करतो आहे असं वाटलं पाहिजे. तरच आपल्याला एक चांगली आपल्याकडे यंत्रणा आपल्याकडे राबू शकते. आणि त्यानंतर मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आपल्या लोकांचा जो सामान्य जे लोक आहेत त्यांचा किती मोठा वाटा आहे विकासामध्ये. कारण जे राजकारणी पाठवतो आहे ते तुम्हीच पाठवत आहे सगळे. तुम्हीच तुमच्यातून एक जण जो निवडता आहे की वो तुमच्यासाठी तुमची बाजू मांडेल वरती. मग असं असताना तुमचा एक प्रेशर ग्रुप निर्माण व्हायला पाहिजे लोकांचा, सगळ्या सामान्यांचा, की तुम्ही ज्या लोकाला तुम्ही जी जबाबदारी दिली आहे त्याकडून त्याकडून ते काम करून घेणं, ह्यासाठी एक प्रेशर ग्रुप डेमोक्रेसीमध्ये पाहिजेच. आणि हा प्रेशर ग्रुप म्हणजे लोकांशिवाय कोणीही, लोकांव्यतिरिक्त दुसरा कुठलाही ग्रुप त्यापेक्षा चांगलं काम करू शकणार. स्वतः म्हणजे लोकांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे ह्या सिस्टीममध्ये. जेव्हा लोक इन्व्हॉल्वमेंट दाखवतील तेव्हाच अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना त्यांच्यावर एक होल्ड राहील. जेवढं तुम्ही सर्व लोक ओपनली संवाद कराल तेवढंच आपल्या देशासाठी चांगलं आहे. कारण आयडियाज एक्सचेंज केल्या आपण, म्हणजे विचारांची देवाणघेवाण केली, तेव्हाच आपण कुठे आहोत, कुठे आपल्याला जायचं आहे ह्या गोष्टी आपल्याला कळतात. तर एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं की लोकांमुळे जर त्या देशातल्या लोकांचा वृत्ती जर खूप कष्टाची असेल किंवा त्यांचा एम चांगल्या लेवलचे असेल, म्हणजे चांगल्या प्रकारचे ते एका देशाला पुढच्या 10-20 वर्षात बघतात, तर ह्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर मी जपानचं उदाहरण देईन. कारण विचार करा तुम्ही, जेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू होतं तेव्हा जपानवर 2 ॲटम बॉम्ब पडले होते, हिरोशिमा आणि नागासाकीवर 1945मध्ये. तर 1945मध्ये जेव्हा 45ला जेव्हा त्यांच्यावर बॉम्ब पडले तेव्हा त्यांचा देश सगळा संपला होता, काही नव्हतं. पुढच्या त्यांचे पिढ्या जे जन्माला आल्या त्या पण डिफॉर्मिटीज होत्या त्यांच्यामध्ये, त्याही नाही. हे 20-30 वर्ष त्यांचा देश काही नव्हता, म्हणजे एक खालच्या पण 30-40 वर्षाखाली बघितलं तर. पण तिथल्या लोकांच्या फक्त इच्छाशक्तीवर त्यांची कष्ट करण्याची तयारी एवढी होती की त्यांनी सगळ्यांना मागे टाकून असते आपलं खूप पुढे आहेत ते आपल्या. हे कशामुळे झालं? तिथल्या लोकांना एक त्यांच्या देशाबद्दल एक आत्मीयता होती आणि प्रेम होतं की बाबा जे काम मी करतो आहे ते मी माझ्या देशासाठी करतो आहे, ही एक भावना होती देशासाठी आणि समाजासाठी. म्हणजे आपल्या जे आजूबाजूला जे लोक आहेत ते आपल्याला एक म्हणून मी त्यांच्यासाठी काम करतो आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी समजून दुसऱ्याला दोष न देता, सरकारला दोष न देता स्वतःची जबाबदारी पार पाडेल, तेव्हाच तो व्यक्ती म्हणा किंवा देश म्हणा हा विकास करू शकतो, हे असं मला ठामपणे वाटतं. तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, ह्याचं मूल्यांकन कसं करायचं,
ह्या कुणाच्या हातात गोष्टी आहेत. तर मी एक तर शेवटचं बोललो की सरकार म्हणजे राजकारणी, अधिकारी आणि आपण सर्वजण नागरिक, या तिघांमध्ये जर एकत्र व्यवस्थित कोऑर्डिनेशन असेल तरच कुठल्याही गोष्टीचा डेव्हलपमेंट एक चांगल्या पॉझिटिव्ह प्रकारे होऊ शकते, याचा मला ठाम विश्वास आहे. आणि परत आपण थोडंसं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये आणि विकासाच्या ह्याच्यावर जर आपण थोडंसं बोलू. जसं की मी तुम्हाला सांगितलंच की सध्या मी आता बार्शी नगर परिषदचा उपनगराध्यक्ष आहे. बार्शी नगर परिषद ही 1865 म्हणजे 1865ला फॉर्म झालेली आहे आणि आज 2020मध्ये तिला 155 वर्ष म्हणजे खूप 130 वर्ष आत्ता होऊन गेले तिला. तर एक जुनी परंपरा आहे नगरपालिकेला, बार्शी नगर परिषदेला. ब्रिटिशकालीन आहे. तर जुने जकात नाके वगैरे होते, त्यामुळे उत्पन्नही नगरपालिकेचं चांगलं होतं. आणि एक आदर्श नगरपालिका कशी असते, नगर परिषद किंवा नगरपालिका कशी असते महाराष्ट्रामध्ये, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बार्शीने अगोदरच प्रूव्ह करून दाखवलं आहे. कारण इकडे साध्या प्रशासनात जे अधिकारी वर्ग होता त्यांची जी काम करण्याची पद्धत होती ती एकदम चांगली होती. म्हणजे पूर्ण राज्यातून लोक बार्शीमध्ये खास करून नगरपालिकेचं काम कसं चालतं हे बघण्यासाठी येत होते. आणि मला अभिमान वाटतो की आज अशा इन्स्टिट्यूशनचा मी एक भाग आहे आणि इकडे मला काम करण्याची संधी मिळते आहे. तर वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे 3-4 वर्षाखाली मी निवडणुकीला सामोरे गेलो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी नगराध्यक्ष बार्शीचे विश्वासभाऊ बारबोले यांच्यामुळे मला कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी त्या दोघांचे मनापासून आभार मानतो की कारण त्या दोघांनी मला चान्स दिला म्हणून आज मी इकडे तुमच्यासोबत बसलो आणि संवाद साधू शकतो आहे. तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे त्या लोकांच्या तिथल्या समस्या सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. जसं की आपण ह्यांना लोकल बॉडीज ही म्हणतो. लोकल बॉडीज म्हणजे काय की जर खेड्यांमध्ये जर तुम्हाला मूलभूत सुविधा हव्या असतील तर तुम्ही तिकडे ग्रामपंचायत असते, जिथे 10-20 हजाराच्या खाली लोकसंख्या आहे खेड्यामध्ये, तिथे मॉनिटरिंग करायला, तिकडे मूलभूत सुविधा पुरवायला तिकडे ग्रामपंचायत अस्तित्वात असते. जर 40,000 आणि 1,00,000च्या आत जर लोकसंख्या असेल तर त्या शहराची तर तिकडे नगरपालिका असते. आणि 1,00,000 आणि 3,00,000च्या पुढे जर लोकसंख्या असेल, 1 आणि 3,00,000च्या मध्ये, तर तिकडे नगर परिषद असते. आणि 3,00,000च्या पुढे जर लोकसंख्या असेल कुठल्या शहराची तर तिकडे महापालिका असते. तर असं वेगळ्या स्तरांवर आपल्या लोकांच्या त्यांना सुविधा देण्यासाठी असे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स कामाला आहेत. तर नगर परिषदेविषयी बोलू. बार्शी नगर परिषद जसं मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात 2 नंबरची सगळ्यात मोठी नगर परिषद आहे इचलकरंजी नंतरची. उत्पन्नही भरपूर होतं जकात नाका असल्यामुळे मागच्या काळामध्ये. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम काय आहे की इकडले जे नागरिक आहेत शहरात राहणारे त्यांना बेसिक सुविधा पुरवणे. म्हणजे जसं की मला सांगितलं, त्यांना रस्ता हवा आहे, ड्रेनेजची सुविधा हवी आहे, त्यांच्या घरात लाईट हवी आहे, रस्त्यावर लाईट हवी आहे त्यांना. परत ह्या मूलभूत सुविधांव्यतिरिक्त त्यांना फॅमिलीजला कुठंतरी घेऊन जाण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणा किंवा म्हणजे बागा हव्या आहेत, बगीचा खूप महत्त्वाचे आहेत, आपले ग्रीन स्पेस जे असतात शहरांमधले. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं मॉनिटरिंग करणं हे नगरपालिकेचं काम आहे. म्हणजे ह्यामध्ये कुठल्याही क्षणी कुठलीही इमर्जन्सी आली म्हणा, काय आलं तर तिकडे जे सर्व जे अधिकारी लोक आहेत तेही तत्काळ म्हणजे धावून जातात, हे करतात. मी स्वतः हे सगळं अनुभवतो आहे, बघतो ह्या गोष्टी सगळ्या. तर मग तुम्हाला प्रश्न अजून पडला असेल की नगरपालिकेचे कामं वगैरे कसे होतात, म्हणजे विकास कामे वगैरे करायचे असतील तर मला हे सांगतो की तुम्हाला सांगावं वाटतं की नगरपालिकेचं एक स्वतःचं जे उत्पन्न असतं, म्हणजे ज्या म्युन्सिपल लिमिट्समध्ये जेवढे घरं आहेत त्यांना आपण घरपट्टी त्यांच्याकडून वसूल करतो, पाणीपट्टी वसूल करतो, सगळे टॅक्सेस म्हणा, कर. त्या करातून येणारी जो रक्कम आहे ती नगरपालिकेला मिळते. आणि त्या रकमेमधून नगरपालिका तुम्हाला परत तुमचं बेसिक सोयीसुविधा द्यायला सुरू करते. म्हणजे की तुम्हाला रस्ता देईल, ड्रेनेज देईल, लाईट्स देईल, इतर गोष्टी सर्व. पण कधीकधी आता परिस्थिती अशी आहे की नगरपालिकांना राज्यातील सर्वच नगरपालिका ज्या आहेत, नगर परिषद आणि नगरपालिका, यांचं उत्पन्नामध्ये भरपूर घट झाली. कारण त्यांना वित्त आयोगावर जास्त डिपेंड राहावं लागतं आहे. जे सरकारकडून जे पैसे येतात, म्हणजे वरतून आपण कलेक्टर ऑफिसकडून जे पैसे आणतो त्याच्यावर खूप डिपेंड राहावं लागते. त्यामुळे आणि वाढती लोकसंख्या बघता सगळ्याच शहराची,
पूर्णच नगर परिषद आता सध्या तरी अडचणीमध्ये आहे. पैशांची टंचाई सगळ्याला जाणवते आहे, पण सगळे नगराध्यक्ष असतील, अधिकारी असतील, सगळेच आपापल्या परीने ह्या परिस्थितीमधून कसा मार्ग काढता येईल, कसं सुधारता येईल आपल्या शहराचं, ते आपण लक्ष देतो आहे. आणि मला सांगावंसं वाटतं की विकास करताना पहिलं आपण केंद्रस्थानी तिथल्या स्थानिक लोकांना ठेवलं पाहिजे. तिथल्या स्थानिक लोकांची खरंच काय अडचण आहे, त्यांना काय हवं आहे, ते आपल्या गोष्टींच्या नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच गोष्टी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कसं आपल्याला कायद्याच्या चौकटी ह्याच्यात बसवता येतील, तर ते आपल्याला करणं एकदम गरजेचं आहे. आता मला काही प्रश्नही येत आहेत, तर मी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देईलच, पण त्याबद्दल तुम्हाला थोडंसं आपलं नगरपालिकेही सांगायचं सांगितलं. समाधान काटे प्रश्न विचारत आहेत की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी नगरपालिका काय उपाययोजना करत आहे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही प्लॅन. समाधान काटे, तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे मला की जसं लॉकडाऊन 23 तारखेला सुरू झालं, त्याच्या एक आठवड्याभरा अगोदरच जसं की राज्य सरकारकडून जसे आम्हाला निर्देश येत होते, तसं आम्ही पहिलं तर काम जे प्रायोरिटीवर केलं की ते आरोग्य म्हणजे साफसफाई, स्वच्छतेवर आम्ही लक्ष दिलं. स्वच्छतेवर लक्ष देऊन पूर्ण वॉर्डनी आम्ही फवारणीच्या जेवढ्या गाड्या असतील सर्व गाड्या, त्या सगळं आरोग्य कर्मचारी असतील, सगळ्यांची मीटिंग प्रत्येक 2-3 वेळेस फवारणीचे राऊंड बार्शीमध्ये तर झालेलेच आहेत, तर तुम्ही बघताय. आणि बाकी कुठलेही जर बाहेरगावून वगैरे नागरिक वगैरे येत असतील तर आम्हाला सतत त्यांचे फोन येतात, ते इनपुट देतात, ते स्वतःहून कळवतात की आम्ही आलो इकडे बार्शीमध्ये, तर त्यांची आम्ही रजिस्टर करतो, त्यांना क्वारंटाईन करतो, आरोग्य विभाग आणि पोलीस स्टेशन सगळ्यांना मिळून. तर प्रत्येक गोष्टीमध्ये नगरपालिका जिथे जिथे गरज आहे तिकडे आम्ही आहोत. त्यामुळे जसं आम्हाला इनपुट्स येत आहेत, फीडबॅक्स येत आहेत, तसं आम्ही पुढे आमचा ॲक्शन प्लॅन तयार करतो आहे. तर चला तर परत आपल्या नगरपालिकाच्या विकासाकडे येऊ. 3 वर्ष आता मला 4 वर्ष होत आले असतील आम्हाला आता नगरपालिकेला आमची सत्ता येऊन. आणि अशा काळामध्ये मूलभूत सुविधांव्यतिरिक्त वेगळं काहीतरी देणं हे आमचं कर्तव्य होतं आणि आम्ही प्रयत्न केला. रोजगार निर्मिती आणि नगर परिषदेचं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्यावर आमचा भर होता. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील, परत रोड्स झालं, ड्रेनेज झालं, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील. परत एक विशेष सांगावं असं वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये एक ग्रीन स्पेस डेव्हलपमेंट अंतर्गत एक 3 एकरच्या स्पेसमध्ये एक मोठंसं गार्डन आम्ही कन्स्ट्रक्ट केलं आहे. ते 80% प्लांटेशन आणि 20% कन्स्ट्रक्शन ह्या धर्तीवर आम्ही ती बाग केली होती. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मध्ये झालेल्या एक 6 महिन्याखाली झालेल्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्या बागेचं कौतुक केलं. कारण ती जी पूर्ण स्कीम होती, त्या स्कीमचा फ्रंट पेज म्हणून ते आपल्या जे बार्शीतली जी माझी विकलेली बाग आहे त्याचा फोटो तो वापरत होते सर्व अधिकारी. राहून CM साहेबांनी चौकशी करून ही कुठली बाग आहे विचारलं आणि छान झाली आहे, अशाच सर्व बागा महाराष्ट्रातल्या झाल्या पाहिजेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. जेव्हा ही गोष्ट मला कळाली की खरंच समाधान भेटलं की बाबा ज्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग, डिझायनिंग, इम्प्लिमेंटेशन वगैरे सगळंच केलं आहे त्या गोष्टीचं एका मोठ्या आपल्या CMकडून कौतुक होतं आहे, ते बघून एक चांगला आनंद झाला मला. आणि हे अशा छोट्या छोट्याच गोष्टी असतात की राजकारणात, समाजकारणामध्ये की तुम्हाला आनंद देऊन जाता. कुठल्या एका लोकांचं कोणी तुमच्याकडे जर काम घेऊन आले असेल तर 1 मिनिट, थोडंसं नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे. मी क्वेश्चन करतो सगळ्यांच्या. तर मग थोड्याशा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे अडचण येते. कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. अभिषेक अय्यर प्रश्न विचारत आहे की गोरगरिबांसाठी काय योजना आहेत नगरपालिकेच्या, ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय. खरंच अभिषेक, आत्ता तू प्रश्न विचारला हा सगळ्यांनाच भेडसावणारा प्रश्न आहे की गरिबांनी काय करायचं अशा ह्या कोरोनाच्या क्वारंटीनच्या पिरियडमध्ये की ज्यांना रोज कमवतात आणि रोज खातात.
तर मला सरकार जे रेशन दुकानामधून जे धान्य वगैरे देत आहे ते तर देणारच आहे. मी असं ऐकलं आहे की आधार कार्ड ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना तर ते मिळणारच आहे, आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल तर त्यांना आधार कार्ड दाखवून धान्य मिळू शकतात. ही गोष्ट ऐकली, पण मला ही खात्री करावी लागेल गोष्ट. मी खात्री केल्याशिवाय पुढे बोलणार नाही. आणि एक समाधान या गोष्टीचं वाटतं की अशा वेळेस सरकारनेच काही केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे का, ही आपण अपेक्षा अशा अवघड परिस्थितीमध्ये मला आनंद होतो आहे. मला आवर्जून सांगावं असं वाटतं आहे की आमच्या बार्शी शहरामध्ये खूप लोकं पुढे आले आहेत, खूप संस्था आणि लोकं की जे लोकांना जेवण घरपोच देत आहेत, त्यांना जेवण करत आहेत. की उदाहरणार्थ सांगायचं झालं की आमच्याकडे राजेंद्र आमदार साहेबांनी पण निधी भरपूर इकडे दिला आहे. त्याचबरोबर भाऊसाहेब आंबेडकरांचंही जेवण सुरू आहे इकडे, प्रशांत कतलेंचं जेवण सुरू आहे, मातृभूमी प्रतिष्ठान असेल, परत महेश यादव, नानसकर, हे जे सगळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, ह्यांच्या परीने गरजूंना जेवण पोचवायचं काम करत आहेत. आणि खरंच मी ह्यांना खूप तुमचे आभार मानतो की तुम्ही अशा कठीण परिस्थितीमध्ये जी गोष्ट सरकारने केली पाहिजे ती गोष्ट तुम्ही करताय, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. आणि कुठली जरी अशा खाण्याबाबतीत तरी कुणी मोकळा हात ठेवलाच पाहिजे, कारण अन्नदान करणं हे कधी श्रेष्ठ दान आपण त्याला समजतो. आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये सगळ्यांनीच सरकारला आणि सगळ्यांना मदत करावी हीच माझी अपेक्षा आहे. ज्ञानदेव पाटील विचारतायत की शेतकरी वर्गासाठी काय. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही पाटील साहेब विचारला की शेतीविषयी काय. तुम्हाला माहिती आहे की आपण जेवढं सगळं विकासाचं बोलत होतो ह्याच्यामध्ये आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपल्याला माहितीच आहे. आपल्या देशातले 70% लोक जे आहेत, 70% लोक हे कृषीवर अवलंबून आहेत, शेतीवर अवलंबून आहेत. पण एक वाईट गोष्ट काय माहिती आहे, हे जे 70% लोक आहेत ह्यांचा देशाच्या GDPमध्ये वाटा फक्त 15% आहे. म्हणजे आपल्या देशात जर 100 लोक असतील तर ते त्यातले 70 लोक शेती करत आहेत, आणि ते 70 लोक मिळून देशातले फक्त 100 रुपयांपैकी ते फक्त 15 रुपये कमवत आहेत. आणि बाकीचे जे 85 रुपये आहेत ते आपले फक्त 20% लोक कमवत आहेत. म्हणजे तुम्हाला कळायलाच असेल की भारत आपला मागे का आहे. आपण दुसऱ्या बाकीच्या इतर पोटेन्शियल असूनसुद्धा, क्षमता असूनसुद्धा आपण ह्या गोष्टींमध्ये मागे का आहोत, तुम्हाला ह्याचा अंदाज आलाच असेल. त्यामुळे माझं मत असं आहे की सरकारची प्रायोरिटी, कोणतीही सरकार असू द्या, त्याची प्रायोरिटी शेती असली पाहिजे. कारण 70% लोक एका सेक्टरमधून जर तुमच्या देशात असतील तर तुमचा मेन प्रायोरिटी तीच पाहिजे, शेती. शेतीवर जर तुम्ही फोकस केलं तर बाकीच्या इतर गोष्टींवर जरी कमी पैसे खर्च केले, पण शेतीवर जर फोकस जास्त केलं तरी 100% देशाचा विकास होऊ शकतो. अजिंक्य वांगे विचारतोय, नाना ग्रामीण भागात सॅनिटायझर उपलब्ध करा. नक्की करू. तू सांग अजिंक्य, नंतर कॉन्टॅक्ट कर. जिथे गरज असेल तिकडे आपण करण्याचा प्रयत्न करू. अजून काही कोणाच्या शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. सगळ्यांचे मी रिॲक्शन्स वाचतोय. खरंच थँक्यू सगळ्यांना. सागर कोकाटे थँक्यू. परत मुजम्मिल पठाण. आकाश मालपुरे विचारतोय, आमचा विकास कृष्णा वारबोले करणार. यस, डेफिनेटली आकाश. थँक्यू सगळ्यांना. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचतोय. श्रेयस कांदे, ओंकार शेळके, रोडे, सगळ्यांना थँक्यू. तर चला, मला वाटत नाही की अजून कोणाचे काही प्रश्न असतील, आणि जरी काही माझ्याकडून चूक झाली असेल सांगण्यामध्ये तर तुम्ही मला कमेंटमध्ये ती करेक्शन करू शकता त्या चुकीचं तुम्ही. आणि चांगलं वाटलं तुमच्याशी संवाद करायला. तर चला, मी आणि अजून महाराष्ट्र बातमी या पेजचं मनापासून आभार मानतो की मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.